नरसेवाडीत चालू मोसमातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न. पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी. श्री क्षेत्र नरसेवाडी येथील श्री दत्त मंदिरात चालू वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा मंगळवारी पहाटे 3:30 वाजता अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झालेल्या वाढीमुळे हा धार्मिक सोहळा पार पडताच हजारो भाविकांनी श्री गुरुदेव दत्तांच्या जयघोषात पवित्र स्नान करून दर्शनाचा लाभ घेतला. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे कृष्णा नदीला मोठा पूर आलाय. सोमवारी सायंकाळीच नदीचं पाणी श्री दत्त मंदिर परिसरात पोहोचलं होतं. रात्रीभर पाण्याची पातळी सुमारे 5 फूट वाढल्यानं पहाटे 3:30 वाजता चालू मोसमातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. दक्षिणद्वार सोहळ्याची माहिती इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित होताच सांगली, कोल्हापूर तसेच परिसरातील विविध भागातून भाविकांनी नरसेवाडीकडे धाव घेतली. विशेषतः महिला भाविकांची स्नानासाठी मोठी गर्दी दिसून आली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी रांगा लागल्यात. संपूर्ण परिसर श्री गुरुदेव दत्तच्या अखंड नामघोषाने दुमदुमून गेलाय. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन श्री नरसे सरस्वती स्वामी दत्त देवस्थानतर्फे अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली. तसेच श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी श्री नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आले. तिची आकर्षक फुलांची सजावट भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेते. दक्षिणद्वार सोहळ्याला दत्त संप्रदायात विशेष धार्मिक महत्त्व आहे. यावेळी उत्तरेकडून वाहणारे कृष्णा नदीचं पाणी श्रींच्या चरण कमलावरून दक्षिण द्वारात प्रवेश करतं. या पवित्र क्षणी स्नान करून श्रींचं दर्शन घेणं अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. त्यामुळे या सोहळ्याचं वृत्त समजतात सकाळपासून हजारो भाविकांनी नरसेवाडीत गर्दी केली असून मंदिर परिसरात भक्तिमय आणि उत्सवी वातावरण अनुभवायला मिळतंय.